जय भीम मित्रांनो, मी मयूर जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण चाललो आहे आता कोकणामध्ये, मामाच्या गावी जातो आहे आपण. असंच प्लॅन झाला सॅटर्डेला कुठे जायचं, सॅटर्डे नाईट. तर आपण कोकणामध्ये निघालो आहे. मी आणि माझा भाऊ चाललो आहे, राहुल आहे. तर तुम्ही असं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. मी तुम्हाला पुढे पुढे आम्ही कसं जातो आहे, कुठून कसं जायचं आहे, काय काय गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करत आहे. मित्रांनो, आपण आता शिलपाट्याला आलो आहे. शिलपाट्यावरून आपण लेफ्ट घेतला ना की इकडे एक पनवेलला जाण्यासाठी रोड आहे. त्या रोडने आपल्याला सरळ सरळ डायरेक्टली पलसप्याला जातो हा रस्ता. तुम्हाला दाखवतो. या साईडला फक्त जास्त ट्रॅफिक असते, त्यासाठी तुम्ही थोडं प्रिपेअर होऊन येत जा या रोडने. आता थोडं खाली आहे, बघू पुढे लागलेला असेल ट्रॅफिक. तर आता ट्रॅफिक पूर्णच लागलेलं आहे इकडे. स्लो जायला लागते आता पूर्ण. या साईडला आज प्रॉब्लेम आहे, म्हणून यायला इकडे प्रॉब्लेम होतो. पेट्रोल टाकून घेऊया आता, कारण की कसं आहे, पुढे आपल्याला पेट्रोल पंप जास्त भेटणार नाही. इथे कसं आपल्याला पनवेलला आपला पलसप्याच्यामध्ये पेट्रोल पंप भेटतो, तिथे आपण जरा टाकी फुल करून घेऊया, म्हणजे कसं पुढे टेन्शन नाही कसला. इथून आपल्याला मित्रांनो आता राईट घ्यायचं आहे, कारण की हा सरळ गेला ना तर आपला पुण्याचा रस्ता, आणि प्लस तिकडे आपण लोणावळ्याला जायचं असेल तर या सरळवाल्या रस्त्याने जायचं आहे. इथून आपल्याला कोकणामध्ये जाण्यासाठी इथून आपण राईट घ्यायचं आहे आता. या ब्रिजच्या खालून आपण राईट घेतला ना, इकडे आपल्याला कोकणाचा रस्ता भेटतो. राईट घेऊन इथे परत एक लेफ्ट घ्यायचा आहे. या साईडून मग लेफ्ट घेतला की डायरेक्ट आपला कोकणाचा रस्ता चालू होतो. इथे लिहिलेला पण आहे आपल्याकडे, गोवा हायवे आहे. मित्रांनो, लालपरी बघायचे तुम्हाला आता. इथे थांबा, जाऊ दे झाला होता. लालपरी बोलता नाही बघा, कोकणातली लालपरी. लालपरी त्याच्यावरती त्यांनी नाव पण टाकलेलं आहे, लालपरी प्रॉपरली एकदम. आपण एक स्टॉप घेतलाय आता. 60 किलोमीटर आपण आलोय, आणि अजून नाही ना बोलता एक 100 किलोमीटर इथून बाकी आहे आपला. तर इथे आपण चहासाठी स्टॉप घेतलाय. ठीक आहे, थंडीतून चहा सोबत आपला भाऊ आणि आपली बाईक, आणि प्लस त्याच्यासोबत तुम्ही हे पण बघू शकता इथे हायवे साईडला. हा सीन तुम्ही एन्जॉय करा लाईफमध्ये, बस अजून काहीच नको तुम्हाला. पण आता पोहोचलोय माणगाव एस टी स्टँडला. इथे इथून अजून आपल्याला नाही ना बोलता 1-1.5 तासाचा रस्ता आहे. पुढून आपल्याला राईट मारायचा आहे, तो दाखवतो तुम्हाला एकदा. पूर्ण आता रोड खाली आहे, तर त्याच्यामुळे पूर्ण रोड खाली भेटले, एकदम सुसाट जायला भेटते गाडी. काही मित्रांनो, इथून आता आपल्याला एक राईड घ्यायचा आहे. तिथे बघा एक कॉफीचं आहे, तिथे कॉफी वगैरे सगळं चांगलं भेटतो. नाश्ता वगैरे तुम्हाला पाहिजे असेल सगळं भेटून जाईल. मी दर टाईमला नाश्ता वगैरे करत असतो. लोकेशन हा वाला आहे. दर टाईम नाश्ता वगैरे करतो, पण आता आम्ही ऑलरेडी करून आलो आहे, त्यामुळे इथं नाही थांबत आहे. आता इथून सरळ आपल्याला गोरेगाव भेटेल, आणि लोणेरेमध्ये आता आपण आणि पुढे गोरेगाव, मग त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला मंडणगडमध्ये जायचं आहे. थंडीतून धुक्यातून काय रोड वाटतं इकडे एकदम.
नाईटला फक्त सिंगल लाईटवरती आम्ही चाललोय, एवढा ट्रॅव्हल करतोय. असाच एक नाही बोलता 20 किलोमीटरचा हा घाट आहे टोटल. असा एकदम सुनसान रस्ता आहे. दुकानमध्ये पूर्ण रस्ता गेला एकदम, काहीच दिसून येत नाही त्याच्यामध्ये. तर व्हाईट लाईनच्या ह्याच्याने आम्ही बघतच चाललेलो आहे. बाकी लाईटनी काहीच दिसत नाही, पूर्ण धुके झालेलं आहे. गेले 20 ते 25 किलोमीटर झालं आहे, एक पण गाडी दिसली नाही रोडला. इकडे पूर्ण सुनसान एरिया आहे एकदम. एक पण गाडी अजूनपर्यंत दिसलेली नाही. फक्त आम्ही एक बाईकवर आम्ही दोघं जणच चाललोय. पूर्ण थंडी वगैरे चाललंय खूप इथे. हे आहे, तुम्ही येणार गावाला वगैरे तर थंडीसाठी तुम्ही काहीतरी प्रिपेअर होऊन या. तेव्हा पूर्ण रोड खाली धुके पूर्ण रोड दिसत नाही काहीच. स्लो जायला लागतं आणि गाड्या वगैरे पण काहीच नाही इथे रोड साईडला. तर मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहे. आता 5 वाजले. आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. आपण पुढचे काय आपण उद्या जातोय वगैरे ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवूया. थँक्यू.